Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10 Democratic Politics second, topic number 3rd, political parties, part number 5, challenges to political parties. We have seen how crucial political parties are for working of democracies. Since parties are the most visible face of democracies, it is natural that people blame parties of whatever wrong with the working of democracies. All over the world, people express strong dissatisfaction with the failure of political parties to perform their functions well. This is the case of our country too. Popular dissatisfaction and criticism has focused on four problem areas in the working ऑफ पॉलिटिकल पार्टीज. आता हे जे राजकीय पक्ष आहेत यांना काय काय आव्हानं आहेत, चॅलेंजेस म्हणजे काय काय आव्हानं आहेत. तर हा अतिशय पॉलिटिकल पार्टीज महत्त्वाचा घटक आहे आपल्या लोकशाहीमध्ये. आणि जर काही चुकीचं झालं तर किंवा कोणतीही चुकीची घटना झाली तर लोक जे आहेत किंवा त्या देशातील नागरिक जे आहेत त्या पक्षाला त्याचा ब्लेम हे करत असतात की तुमच्या पक्षामुळेच हे सगळं असं झालेलं आहे. किंवा एखादं फेल्युअर आलं तर ते जे फेल्युअर आहे लोकशाहीमध्ये लोक त्या पक्षाला नावं ठेवतात की तुमच्या पक्षामुळे हे असं झालेलं आहे. आणि म्हणून अतिशय असं डिससॅटिस्फॅक्शन, तीव्र नापसंती किंवा आपण टीका जो आहे लोक त्या पक्षावर करत असतात. सो पॉलिटिकल पार्टीज नीड टू फेस ओव्हरकम these challenges in order to remain effective instrument of democracies. आणि म्हणून जे काही राजकीय पक्ष आहेत त्याला जे काही अशी आव्हानं निर्माण होतात त्या आव्हानांवरती त्यांना निश्चितपणे एक प्रभावी त्याच्याविरुद्ध आपलं काम हे करावं लागणार आहे. मग काय काय आव्हानं आहे. सो फर्स्ट चॅलेंजेस इज लॅक ऑफ इंटरनल डेमोक्रेसीज. राजकीय पक्षामध्ये स्वतःच्याच एखादा राजकीय पक्ष आहे त्याच्यामध्ये स्वतःच्याच पक्षामध्ये इंटरनल डेमोक्रेसी नाही आहे, म्हणजे लोकशाही नाही आहे स्वतःच्याच पक्षामध्ये विदिन पार्टीज. तर अशा स्वरूपाचं द फर्स्ट चॅलेंजेस इज लॅक ऑफ इंटरनल डेमोक्रेसीज विदिन पार्टीज. स्वतःच्याच पक्षामध्ये लोकशाहीची मूल्य जे आहेत ते पाळली जात नाहीत. हे पहिलं आपल्याला आव्हान पाहायला मिळतं. ऑल ओव्हर द वर्ल्ड देर इज अ टेंडन्सी इन पॉलिटिकल पार्टीज टुवर्ड्स द कॉन्सन्ट्रेशन पॉवर इन वन ऑर फ्यू लीडर्स ॲट द टॉप. म्हणून सत्ता जी आहे किंवा आपण म्हणूया अधिकार जे आहेत, ज्या पार्टीचे जे काही मुख्य नेते आहेत ते प्रमुख नेते स्वतःच्या हातामध्ये ठेवतात. पार्टीज डू नॉट कीप मेंबरशिप रजिस्टर, डू नॉट होल्ड ऑर्गनायझेशन मीटिंग अँड डू नॉट कंडक्ट इंटरनल इलेक्शन रेग्युलरली. म्हणून जी काही पार्टीज आहे त्याच्यातील जो मुख्य नेता आहे किंवा जे 2-4-5 नेते आहेत प्रमुख त्यांच्या हातामध्ये सत्ता राहते. त्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही सदस्याची नोंदणी केलेली रजिस्टर नसतं. ते कोणतीही मीटिंग घेत नाहीत किंवा पक्षातल्या पक्षात कोणतेही इलेक्शनही रेग्युलरली ते घेत नाहीत. मग इथे लोकशाही आहे का? पक्षाच्या आतमध्ये नाही आहे. मग पक्षाच्या आतमध्ये जर लोकशाही पाहिजे असेल तर मीटिंग्स त्यांनी घेतली पाहिजे, इलेक्शन ठेवले पाहिजे, आपल्या सदस्यांची नोंद केली पाहिजे. परंतु आज कोणत्याही पक्षामध्ये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. सो ऑर्डिनरी मेंबर ऑफ द पार्टी डू नॉट गेट सफिशियंट इन्फॉर्मेशन ऑन व्हॉट हॅपन इनसाइड द पार्टी. जो काही सामान्य सभासद आहे त्या पार्टीचा त्याला काहीच माहिती मिळत नाही की आपल्या पार्टीमध्ये काय चालू आहे. दे डू नॉट हॅव द मीन्स or the connection needed influence the decision. As the result, leader assume greater power to make decision in the name of party. आणि म्हणून सापाट्या जो सभासद आहे त्याला काहीच कळत नाहीत की कोणता निर्णय घेणार आहेत, काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि महत्त्वाचे निर्णय हे केवळ तो पार्टीचा मुख्य नेता आहे तोच हा घेत असतो. Since one or few leaders exercise paramount power in the party, those who disagree with the leadership find it डिफिकल्ट टू कंटिन्यू इन द पार्टी. आणि म्हणून जे महत्त्वाचे नेते आहेत एक किंवा त्याच्यासोबत असणारे काम करणारे तेच महत्त्वाचे निर्णय घेतात. आणि जो कोणी त्याला विरोध करेल, समजा एखादा नेता आहे तो जर त्याच्या नेतृत्वाला त्यांचा जो लीडर आहे त्याच्याशी तो डिसअग्री झाला, असहमत झाला तर त्याला पार्टीमधून काढून टाकलं जातं. सो मोर दॅन लॉयल्टी टू पार्टी प्रिन्सिपल अँड पॉलिसीज, पर्सनल लॉयल्टी टू द लीडर बिकम मोर इम्पॉर्टंट. म्हणून तुम्ही त्या पक्षाशी किती निष्ठावंत आहात त्याच्यापेक्षा तुम्ही त्या नेत्याशी किती निष्ठावान आहात हे अधिक महत्त्वाचं ह्या पक्षामध्ये आपल्याला
पाहायला मिळतं. म्हणून हे एक राजकीय पक्षांसाठी चॅलेंज आहे. द सेकंड चॅलेंज इज डायनॅक्टिक डायनॅस्टिक सक्सेशन इज रिलेटेड टू द फर्स्ट वन. आपण जे अगोदरचं पाहिलं ना, की पक्षाच्या अंतर्गतच लोकशाही नाही, त्याच्याशीच रिलेटेड हा दुसरा आहे, की डायनॅस्टिक सक्सेशन. डायनॅस्टिक सक्सेशन म्हणजे काय? जसं आपण म्हणूया एखादा नेता आहे, त्या नेत्याच्या मुलाकडे पुन्हा त्या पार्टीची सूत्रे हातात देणं. म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनियर आणि राजकारण्याचा मुलगा राजकारणी. अशा स्वरूपाने सक्सेशन म्हणजे अनुवंशाने जसं राजेशाही होते, की राजाचा मुलगा राजा झाला, त्या पद्धतीने त्या पार्टीचा लीडर त्याचा मुलगा पुन्हा त्या पक्षावर. अशी परिस्थिती जर राहिली तर हे एक राजकीय पक्षांसाठी आव्हान आहे. सो इट इज रिलेटेड द फर्स्ट वन सेन्स द मोस्ट पॉलिटिकल पार्टीज डोंट प्रॅक्टिस ओपन अँड ट्रान्सपरंट प्रोसिजर फॉर देअर फंक्शनिंग. आणि म्हणून कोणताही पक्ष जे आहेत ते आपल्याला एक पारदर्शक प्रक्रिया राबवत नाही, कशा पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे त्याबाबत. देर आर फ्यू वेज फॉर ऑर्डनरी वर्कर टू राईज अप टॉप इन द पार्टी. आणि म्हणून आपण असं म्हणूया की काही आपल्याला मार्ग आहे. जसं आपण एक सामान्य कामगार जो आहे तो त्या पक्षाच्या अगदी टॉपच्या पोस्टवर जातो, वर जातो. सो दोज हू हॅपन टू बी द लीडर आर इन पोझिशन ऑफ unfair advantage to favor people close them or even their family member. आणि म्हणून ह्या ज्या पोस्टवर आहेत, एक संपूर्ण त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, या पदावर जाण्यासाठी एकतर त्या पक्षातील नातेवाईक म्हणजे मुलगा वगैरे किंवा फॅमिली मेंबर असेल किंवा त्याच्या जवळचे काही जे लोक असतील त्यांनाच हे पदं हे दिली जातात. सो द टॉप पोझिशन आर ऑलवेज कंट्रोल बाय द मेंबर ऑफ वन फॅमिली. आणि ही जी टॉप पोझिशन आहे पक्षाची ते आपल्याला फक्त राजकीय पक्षामध्ये आपल्याला त्यांचे जे मेंबर आहेत फॅमिलीतले तेच कंट्रोल हे करतात. उदाहरणार्थ आपल्याला गांधी घराणं आपल्याला पाहायला मिळेल, की जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर मग गांधी आले आणि मग इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी आणि आता आहेत गांधी. अशा पद्धतीने ते काँग्रेस पक्षाचे लीडर आहेत. हे ह्या प्रकाराचं आपल्याला एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल. सो दिस इज द अनफेअर टू द मेंबर ऑफ दॅट पार्टी. दिस इज ऑल्सो बॅड फॉर डेमोक्रेसी सिन्स पीपल हू डू नॉट हॅव एड्युकेट एक्सपिरियन्स or popular support to come to occupy position of power. This tendency is present in some measure all over the world, including some older democracies. आणि ही जी पद्धत आहे हे लोकशाहीला घातक आहे. काही व्यक्तींना पुरेसा अनुभवही नसतो आणि अशा व्यक्तींना ती जी जागा आहे पक्षाच्या टॉपमध्ये जाण्याची किंवा पक्षाचा अध्यक्ष होण्याची जागा ही मिळली जाते. आपल्याकडेच नाही तर संपूर्ण जगामध्ये आपल्याला असं हे पाहायला मिळतं. द थर्ड challenges is the growing role of money and muscle power in the party, especially during the election. इलेक्शनमध्ये पैशाचा वापर किंवा ताकदीचा वापर हा केला जातो. हे एक राजकीय पक्षांसाठी आव्हान आहे. Especially during the election, since the party are focused only on winning election, they tend to use shortcuts to win election. They tend to nominate those candidates who have or can raise a lots of money. आणि म्हणून इलेक्शनमध्ये जो पक्ष अशा उमेदवाराकडे जातात किंवा जो उमेदवार उभा करतात की ज्याच्याकडे खूप सारे पैसे आहेत, जो खूप सारे पैसे खर्च करू शकेल. सो रिच पीपल अँड कंपनीज who give fund to the parties tend to have influence on the policies and decision of the party. म्हणजे काही श्रीमंत लोक आहेत किंवा काही कंपनीज आहेत ते त्यांचा फंड बहुतेक वेळा राजकीय पक्षाला देतात आणि नंतर निवडून आल्यानंतर त्यावेळेस सरकार होईल त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अनुकूल हे धोरण ठरवायचे आहेत आणि मग तसे निर्णय ही पार्टी घेत असते. म्हणून हेही एक आव्हान आहे. सो इन सम केसेस पार्टीज सपोर्ट क्रिमिनल हू कॅन विन इलेक्शन. Democrats all over the world are worried about the increasing role of rich people and big companies in democratic politics. म्हणून सगळ्या प्रकारच्या जगामध्ये आपण जे लोकशाही राष्ट्र आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे ज्यांच्याकडे संपत्ती आहे, पैसा आहे किंवा जे लोक क्रिमिनल आहेत यांच्याकडे मदत घेऊन राजकीय पक्ष ही सत्ता स्थापन करत असतात आणि हे एक आव्हान आहे. द फोर्थ चॅलेंज इज व्हेरी ऑफन पार्टीज डू नॉट सीम्स टू ऑफर मिनिंगफुल चॉईस टू द वोटर. म्हणजे जो राजकीय पक्ष आहे तो जो राजकीय पक्ष आहे योग्य उमेदवार
निवडून एक योग्य उमेदवार जो मतदारांसाठी जो उभा करणं गरजेचं आहे, तो जो चॉईस आहे, ती जी संधी आहे ती दिली जात नाही. सो इन ऑर्डर टू ऑफर meaningful choice, parties must significantly different. In the recent year, there has been decline the ideological differences among parties most part of the world. आणि म्हणून आपल्या जगामध्ये असे बरेचसे पाहायला मिळतात की खरंच मतदारांना उमेदवार निवडण्याची चॉईस आहे का, योग्य उमेदवार प्रत्येक राजकीय पक्ष उभा करतो का, म्हणून प्रत्येकांची त्या आयडिओलॉजी जी आहे, विचारधारा आहे, त्याच्यामध्ये वेगळेपणा आपल्याला पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, द डिफरन्स बिटवीन द लेबर पार्टी अँड द कन्झर्वेटिव्ह पार्टी इन ब्रिटन व्हेरी लिटल. दे ॲग्री ऑन मोर फंडामेंटल aspect but differ only details of how policies are to be framed and implemented. इंग्लंडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की दोनच पक्ष आहेत, एक आहे लेबर आणि कन्झर्वेटिव्ह. अतिशय थोडासा फरक आहे, मूलभूत गोष्टी सगळ्यांच्या सारख्याच आहेत, फक्त पॉलिसीज कशा आखायच्या आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची याची हा जो फरक आहे. इन आवर कंट्री टू differences among all the major parties on the economic policies have reduced. Those who want really different policies have no opinion available to them. Sometimes people cannot even elect very different leader, either because some same set of leader keep shifting from one party to another. भारतामध्ये पण आपल्याला असे प्रकार पाहायला मिळतात की जे काही मेजर पार्टीज आहेत त्यांनी आपल्या आर्थिक जे काही धोरण आहे ते कमी केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पार्टीज योग्य उमेदवार उभा करत नाहीत. काही वेळा मुख्य पार्टीचे जे काही लीडर असतात ते एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत शिफ्ट करतात. त्याच्यामुळे उमेदवारांना जे मतदारांना योग्य तो उमेदवार निवडता येत नाही. हे एक राजकीय पक्षांसाठी आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. So this is how that we discussed today. Thank you very much for watching this video. Thank you, friends.